बघा आता बेसिकली OH जो असतो त्याच्यावर समजा आपण PCl5 वापरला तर काय होणार? RCl होईल. क्लोरिनेशन. हा, तसंच इथं P2S5 वापरला तर SH तयार होतो. OH च्या ठिकाणी SH येतो, साइड प्रॉडक्ट भेटतो P2O5. ठीक आहे, याच्यातलं मेन रिएक्शन जे आहे ते बघू आता. हे विचारतात, टेस्टचं नाव आहे ल्युकस टेस्ट. आणि ल्युकस टेस्ट मध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल या तिघांना डिफरन्शिएट करायचं असतं. याच्यामध्ये बघा आता इथं की कोणता रिएजंट वापरला? ZnCl2. हा, तर नीट बघा आता. समजा मी तुमच्याकडे 3 अल्कोहोल दिले पण तुम्हाला माहित नाही कशामध्ये काय. तुमच्याकडे A, B, C अशा 3 सॅम्पल दिलेले. तुम्ही काय करणार? प्रत्येकामध्ये टाकणार ZnCl2 प्लस HCl. त्या रिएजंटचं नाव काय? ल्युकस रिएजंट. मग हा जो रिएजंट आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार की पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायचं. तर तुम्हाला असं दिसतं बघा की नो टर्बिडिटी ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे तुम्ही रूम टेम्परेचरला जे काय ऍड केलं तिथं काही चेंज नाही आहे, तशी टेस्ट ट्यूब आहे. मग तुम्ही त्याला स्लाइटली हीट करायला सुरू केलं. हे हिटिंग किती वेळ कंटिन्यू केलं? 30 मिनिट्स. ओके, मग आता एवढं केल्यानंतरून मे बी तुम्हाला टर्बिडिटी दिसेल किंवा ऑलमोस्ट दिसणार पण नाही. टर्बिडिटीचा अर्थ समजतो का? हो सर. ठीक. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये हे सगळं 5 मिनिटात होतं आणि कोणतीही हीट न देता होतं. आणि जर टर्शरी अल्कोहोल बघितलं तर 1 मिनिटामध्ये होतं. सो आपल्याला कळतं की ज्या टेस्ट ट्यूब मध्ये ZnCl2 टाकल्या लगेच टर्बिडिटी येणार तो कोणता असणार आहे? टर्शरी. 5 मिनिट आला तर सेकंडरी. आणि पुढे बघायची कोण जाणार एवढं 30 मिनिटं पुढे प्रॅक्टिकल करायला? 5 मिनिटाच्या वर गेले, 10 मिनिटं गेले तर समजून घ्यायचा तो कोणता होता? प्रायमरी. ठीक आहे. सो हे विचारलेले याच्या आधी नीट लक्षात ठेवा. ल्युकस टेस्ट किंवा ल्युकस रिएजंट पण म्हणतात. नेक्स्ट, ही पण एक टेस्ट आहे, वेक्टर मेयर टेस्ट आहे. थोडस मी झूम आउट करतोय. तुम्हाला दिसतंय का मला सांगा फक्त. मला एका फ्रेम मध्ये सगळं घ्यायचं. एवढं दिसेल? हो सर. ठीक आहे, बघा. तिथं बघून सांगा आपण कसलं क्लासिफिकेशन करतोय. वरती लिहिलंय अल्कोहोलचं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. जसं मगाशी ल्युकस होती तशी विक्टर मेयर आहे. तर प्रायमरी अल्कोहोल घेतला, त्याच्यावरती P+I2 ऍड केलं तर आयोडिनेशन होतं. AgNO2 टाकला की नायट्रेशन होतं. परत HNO2 टाकला की इथं हा कोणता कंपाऊंड तयार होतो? C डबल बॉन्ड N म्हणजे कोणता असतो? ऑक्झाईम. कार्बन आणि नायट्रोजनचा डबल बॉन्ड आणि त्याला जर OH जोडला असेल तर काय म्हणतात? ऑक्झाईम. आणि देन तुम्ही NaOH टाकला तर फायनली तुम्हाला रेड कलरचा जो काही कंपाऊंड आहे तो भेटतो. ही एवढी पूर्ण स्टेप जर होत आल्या तर म्हणायचं तो प्रायमरी अल्कोहोल होता. सेकंडरी अल्कोहोल मध्ये सगळं सेम होतं, फक्त एक छोटासा चेंज आहे की इथं OH च्या ठिकाणी काय येतो? NO. आणि तुम्हाला हे थोडी कळणार आहे का NO आला का काय आलं, ते टेस्ट ट्यूब मध्ये दिसत नाही. मग तुम्ही NaOH टाकून बघा तर रेडच्या ठिकाणी कोणता कलर भेटणार? ब्ल्यू. हेच जर तुम्ही इकडे टर्शरीला करायला गेले तर तुम्ही इथपर्यंत येतात HNO2 च्या स्टेप पर्यंत. पुढे तुम्हाला प्रॉडक्टच भेटत नाही. फायनली मग कलर कोणता भेटतो? मग व्हाईट. सो शॉर्टकट मध्ये सांगायचं तर प्रायमरी असेल तर रेड, सेकंडरी असेल तर ब्ल्यू आणि टर्शरी असेल तर काय? नो कलर. ही कोणती टेस्ट आहे? वेक्टर मेयर टेस्ट. पहिली कोणती होती? याच्या आधी कोणती होती? ल्युकस टेस्ट. यस, ल्युकस टेस्ट मध्ये प्रायमरीचं काय होतं? किती वेळ लावतो? 30 मिनिट. सेकंडरी 5 मिनिट. टर्शरी 1 मिनिट. 1 मिनिट. या दोन्ही टेस्ट आहे, वेक्टर मेयर आणि ही ल्युकस टेस्ट, जी डिफरन्शिएट करते दोघांना पण. चला पुढे जाऊ. त्याच्या पुढे कोणती टेस्ट आली? डायक्रोमेट.
आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, K2 Cr2 काय? Cr2O7. K2 Cr2. तर अल्कोहोल घ्या आणि तुमच्याकडे 3 अल्कोहोल आहे आणि काय काय होतं बघा, जर अल्कोहोल घेतला आणि याचा ओरिजिनल कलर काय बघा, K2 Cr2O7 चा ऑरेंज. जर तो ऑरेंज कलर ग्रीन झाला तर तुमच्याकडे प्रेझेंट काय असेल, ऍसिड. Acid. साइडला इथं काय भेटतो, Cr+3. जर अगेन तो ग्रीन झाला तर कीटोन मे बी प्रेझेंट आणि तयार काय होतो, Cr+3. पण जर अल्कोहोल असला आणि विच इज टर्शरी तर तुम्हाला कोणताही कलर भेटणार नाही, म्हणजे नो ग्रीन कलर. थोडक्यात ऑरेंजचा ऑरेंजच राहणार. मग आता या टेस्टने आपल्याला हे नाही सांगता येत प्रायमरी आहे का सेकंडरी का टर्शरी, पण आपण एवढं तर सांगू शकतो, समजा प्रायमरी किंवा सेकंडरी नसला तर दुसरा तिसरा डेफिनेटली कोणता असणार आहे, टर्शरी. Tertiary. सो ही झाली डायक्रोमेट टेस्ट, तिसरी टेस्ट आहे जी डिफरन्शिएट करते अल्कोहोल्सला. आता बघा, टेस्ट ऑफ अल्कोहोलिक ग्रुप म्हणजे जी मेन टेस्ट आहे की अल्कोहोलला फाइंड आउट कसं करायचं आपण. तर जर आपण अल्कोहोल घेतला आणि त्याच्यात सोडियम ऍड केला, मेटल, तर आपल्याला H2 गॅस भेटतो जो रिलीज होतो, त्याचे इफरवन्सेस येतात. ठीक आहे. जर तुम्ही PCl5 टाकलं तर आपल्याला माहिती OH चा काय होतो, Cl. EOCl3 आणि काय भेटतो, HCl. HCl. आणि याच्यात जर अमोनिया टाकलं तर अमोनिया म्हणजे NH3 आणि तुम्ही इथं तुमच्याकडे काय H, HCl मधला H, तर हा काय झाला NH4Cl. सो इथं व्हाईट फ्युम्स भेटतात त्याच्या. सो याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो की गिवन कंपाऊंड अल्कोहोल होता. NH4Cl हा व्हाईट कलरचा सॉलिड असतो, पण ज्यावेळेस तो फॉर्म होतो त्यावेळेस ते व्हाईट फ्युम्स रिलीज करतात. आणि पुढं सेरिक अमोनियम नायट्रेट हा कंपाऊंड डिरेक्टली अल्कोहोलला काय करतो, रेड मध्ये Red man. कन्वर्ट करतो. ठीक आहे. मग आता तुम्ही जे काय बघताय याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट कोणती टेस्ट वाटली जी सगळं एका वेळेस सांगते आपल्याला, Lucas Reed. ल्युकस वाली. बरोबर आहे. या बाकीच्या आहेत, या कसा एक पूर्ण रिॲक्शन नाही, ही एक वापरली का परत त्याला ऍडिशनल दुसरी वापरायला लागेल, मग फायनली रिझल्ट भेटेल. पण इथं आपल्याला पहिल्या टेस्ट मध्ये सगळे रिझल्ट एका वेळेसच भेटतात. बरं, मग आता आपण आतापर्यंत जे बघितलं ते बेसिकली काय होतं, प्रायमरी सेकंडरी टर्शरीला सेपरेट करणं. आणि ही शेवटची टेस्ट फक्त कोणासाठी होती की अल्कोहोल प्रेझेंट आहे का ऍबसेंट एवढंच बघायचं. ठीक आहे. आता आपल्याला डिफरन्शिएट करायचा मिथॅनॉल आणि काय इथॅनॉल. मग त्या दोघांमध्ये काय काय फरक आहे, तर बॉइलिंग पॉइंट याचा किती आहे, 65. जेवढा मास जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. I2 + NaOH काय भेटणार, इथं नो PPT आणि इथं काय भेटणार, येलो PPT. आयोडीन बरोबर रिॲक्शन केली तर Cu 300 डिग्री सेल्सिअसला हा कोणता कंपाऊंड आहे, Formaldehyde. फॉर्मल्डिहाइड. म्हणून तिथे लिहिले स्मेल कोणासारखा येतो, फॉर्मिलिन. इथं कोणताही स्मेल येत नाही. आणि सॅलिसिलिक ऍसिड बरोबर रिॲक्शन केली तर नो स्मेल, इकडे तुम्हाला ऑइल ऑफ विंटरग्रीनचा स्मेल येतो. म्हणजे काय आहे की तुम्ही या दोघांना जर तुम्हाला चेक करायचं असेल, समजा तुम्ही प्रॅक्टिकल करत आले आणि तुम्हाला कळलं अच्छा आपल्याकडे 2 कंपाऊंड उरले पण आपल्याला कळत नाही ते 2 नक्की कोणते, मग तुम्ही दोघांची कोणती टेस्ट करणार, समजा Alcoholic group. आणि दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या म्हणजे तुम्हाला एक कळलं की अच्छा A पण अल्कोहोल आहे आणि B पण अल्कोहोल आहे. आणि नंतरून तुम्ही क्रॉस चेक करण्यासाठी डिरेक्टली सगळ्यात बेस्ट मेथड कोणती वापरू शकता, बॉइलिंग पॉइंट. Boiling. तुम्हाला 65 भेटला की क्लिअर होतं, अच्छा 65 असलेला अल्कोहोल कोणता, मिथॅनॉल. 78 असलेला इथेनॉल. आणि हे बॉइलिंग पॉइंट आहे, हे डायरेक्ट येतात, म्हणजे असं नाही की एकाने घेतलं म्हणून तो 68 आला आणि दुसऱ्याने घेतलं म्हणून वेगळं काहीतरी आला. तो फिक्स असतो कारण त्याच्या नावामध्येच येतो, स्वतः एक काय पॉइंट आहे. Point. इट इज नॉट अ रेंज 60 ते 70च्या मध्ये येईल असं नसतं, तो येणार म्हणजे तेवढाच येणार, बरोबर. ओके. आणि दुसरी टेस्ट तुम्ही केली तर
तुम्हाला कळलं, येलो आला असेल तर तो इथेनॉल असणार, आणि कॉपर बरोबर केली तर फॉर्म्युलिनचा स्मेल आल्याला कळल की तो तुमचा मिथेनॉल होता. सॅलिसिलिक बरोबर ऑइल ऑफ विंटर ग्रीन सारखा स्मेल येतो, इकडे कोणताही स्मेल येत नाही. सो या सगळ्या टेस्ट प्रॅक्टिकल मध्ये केल्या जातात आणि आपण याच्यातून फाइंड आउट करतो की दिलेला कंपाऊंड तोच आहे का. एवढं कळलं आतापर्यंत? हो सर. बाकी हो, ते तुमच्याकडं एवढ्या मोठ्या रिॲक्शन दिल्या इथं, मला एका शब्दात सांगायचं का रिॲक्शन काय केलेली आहे. ही खालची सोडून द्या, वरच्या दोन ही सोडा. कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे? बेन्झॉलेशन. हा 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं. आवाज येतोय? हो सर. पहिले 2 रिॲक्शन कोणत्या? डिहायड्रेशन. नाही ते पण बरोबर आहे, पण तरी अजून क्लिअर सांगायचं झालं तर ऍसिड आणि अल्कोहोल एकत्र आल्यावर काय होतं? ऑसायलेशन. नाही नाही असायलेशन. नाही नाही, नीट बघा. इथं करून बघा ना. इथं जर तुम्ही समजा ऍसिड काय देतो? एस्टरिफिकेशन. एस्टरिफिकेशन नाही. बघा इथला रिमूव्ह काय झाला? वॉटर. वॉटर. आणि या ऑक्सिजनला इथं आर जोडला गेला. सो इट इज अ एस्टरिफिकेशन. एस्टरच्या शेवटी काय असतं?
80. 80. सो 80. मिथाइल सॅलिसिलेट आणि खालच्याचं नाव काय? फिनाइल सॅलिसिलेट. Phenyl salicylate. ठीक आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय की दोन्ही एस्टरिफिकेशन आहे. तिसरी रिॲक्शन कोणती? असायलेशन आहे. आणि त्या दिवशी आपण हे बघितलं होतं आय थिंक की टॅबलेटचं नाव काय त्या? ॲस्प्रिन. Aspirin. आणि त्याचा यूज काय? Aspirin. अनाल्जेसिक्स म्हणून. Analgesic. ठीक आहे. येस, कळलं एवढं? हो सर. हम्म. अच्छा, हे फर्स्ट टाइम आला असेल बहुतेक तुम्हाला. हे बघा आता दोन्ही एका वेळेस सांगितले तरी चालेल. चला हे आधी बघून घेऊ. याचं नाव आहे पर आयोडिक ऍसिड, म्हणजे काय? HiO4. आणि हे जे ऍसिड आहे ते कसं असतं, म्हणजे 1,2 डायोलला ब्रेक करतं. आता बघा 2 OH आहे आणि ते शेजारी शेजारी, म्हणजे याला 1,2 काय म्हणणार तुम्ही? डायोल. Diol. जर त्याच्यावर HiO4 वापरला तर तो बरोबर सेंटरनी त्या बॉन्डला काय करतो? ब्रेक करतो. Break. आणि ब्रेक केल्यानंतर तुम्हाला पुढे हे कंपाऊंड दिसतात. हे सोडून द्या, हे नीट नाही दिलं त्यांनी. डायरेक्ट इकडे बघा, इथे ड्रॉ करू आपण. आता CH2 आहे, CHH, आणि खाली काय अटॅच त्याला? OH. OH. बघा हाच कंपाऊंड मी इथं काढला फक्त, ज्याला आपण ब्रेक केला तो. मग नंतर काय होणार की हा बॉन्ड इकडे जाणार. हा बॉन्ड इकडे गेल्याच्या नंतरून तयार झालेला कंपाऊंड कोणता आहे? Formaldehyde. फॉर्मल्डिहाइड आहे. हा H निघून गेला तिथून. सो हा फॉर्मल्डिहाइड आहे, हा पण फॉर्मल्डिहाइड आहे. म्हणजे होतं काय, साधं सोपं करायचं झालं तर तुमच्याकडे समजा कार्बन कार्बनचा बॉन्ड आहे आणि त्याला दोघांना काय जोडलंय? OH. ठीक आहे. बाकी इथं 2 हायड्रोजन आहे, इकडे पण 2 हायड्रोजन आहे या टाईप मध्ये. मग आता समजा तुम्ही याच्यावर HiO4 वापरला तर हा मधून काय होणार? ब्रेक. Break. आणि तो ब्रेक झाल्या तुम्हाला असं कळतं की अरे हा आपल्याला काय भेटला? अल्कोहोल भेटलाय. इथं H आणि इथे H आहे. पण तो नंतरून स्वतःच कन्वर्ट कशामध्ये होतो? Aldehyde. अल्डिहाइड मध्ये, फॉर्मल्डिहाइड मध्ये. तसंच आता इथं बघा ग्लिसेरॉल दिलाय. त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं त्याचं नाव माहिती का तुम्हाला? तर ग्लिसेरॉल वर HiO4 वापरा. ज्या ज्या ठिकाणी OH आहे ते सगळे बॉन्ड मधून काय होतात? ब्रेक. ते Break. ब्रेक झाल्यावर तुम्हाला इकडे एक फॉर्मल्डिहाइड भेटला, इकडे एक फॉर्मल्डिहाइड भेटला, पण सेंटरला जो आहे त्याच्या दोन्ही साईडला कार्बन आहे, त्यामुळे त्याचा काय होतो? ऍसिड Acid. तयार होतो. हे नीट लक्षात ठेवा, पेपरला डायरेक्ट लिहिलं तरी चालेल असंच. परत बघा खालीचा एक्झाम्पल बघितलं अजून क्लिअर होईल की या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला OH जिथं OH दिसतात तिथं मध्येच काय करायचं? लगेच ब्रेकिंग करायचं. Break. ब्रेकिंग केल्यानंतर इकडे CH3 CHOH, मग त्याचा तयार काय होणार? अल्डिहाइड विथ CH3. राईटला जे स्ट्रक्चर दिसते इथं 2 CH3 1 OH, म्हणजे हे लगेच कळतं हा काय तयार झाला? ऍसिटोन. आणि मधी जो आहे त्याचा तयार काय होतो? ऍसिड. Acid. ठीक आहे, ऍसिड तयार झालेला आहे. सो या टाइप मध्ये होतं. आता यांनी इथं कंडिशन दिली आपल्याला की हे कसं होऊ शकतं. बघा, कंडिशन फॉर ऑक्सिडेशन बाय HiO4 Sir, ऍट परत लिस्ट. सांगा ना. खालचे का? बर, Sir, glycerol. हे खालचं म्हणते का तू? Glycerolचं सर्वात. अच्छा, ग्लिसरॉलचं म्हणते. हा इथला. बरं थांबा एक मिनिट. हे जेवढं काही तुम्हाला दिसतंय आता आपण घेतलेलं स्क्रीनवरती, तर त्याच्यासाठी सगळ्यात मेन तुमच्याकडं ऍटलिस्ट काय पाहिजे? बोला. Alcohol. अल्कोहोल पाहिजे, किंवा 2 काय पाहिजे? C डबल Carbon. बॉन्ड, किंवा 1 पाहिजे OH आणि 1 पाहिजे CO. म्हणजे परत एकदा लिहून घेऊ आपण साईडला. OH पाहिजे 2, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन नाही तर 2 काय पाहिजे आपल्याकडं? C डबल बॉन्ड. और तुमच्याकडे एक OH आणि एक C डबल बॉन्ड असला तरी चालेल. ठीक आहे. पण सध्या आपण जे एक्झाम्पल बघतोय त्याचा क्रायटेरिया पहिला आहे फक्त. त्याच्यामध्ये परत बघा, ग्लिसेरॉल घेतला तर ग्लिसेरॉलला स्ट्रक्चर कसं आहे? CH2 CH, इकडे CH2, इकडे काय जोडलंय? OH.
इकडं OH आणि इकडं OH. ज्या ज्या ठिकाणी OH आहे त्या सगळ्या कार्बनच्या मध्ये काय करायचं? ब्रेक. ब्रेकिंग. क्लिवेज. हा, क्लिवेज. मग हा जो काही कंपाऊंड आहे याच्यापासून काय तयार होणार? कार्बनला 2 काय जोडले? हायड्रोजन. हायड्रोजन. आणि OH चं डायरेक्टली तुम्ही कार्बोनिल केलं तरी चालेल, म्हणजे तयार काय झाला? फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड. तसंच याचा पण काय तयार होणार? फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड. मग किती झाले? 2 फॉर्मल्डिहाइड Two. झाले. राहिला सेंटरचा. तो जो सेंटरचा आहे त्याचं कसं होतं की त्याचा डाव्या साईडला पण क्लिवेज आहे, उजव्या साईडला पण क्लिवेज. आणि HiO4 मध्ये स्वतःच किती ऑक्सिजन आहे? 4. 4. मग तो काय करतो? नेहमीप्रमाणे याचा कार्बोनिल बनवतो. त्याच्यानंतर इकडे H आहे तसाच राहतो, इकडचा H पण आहे तसाच राहतो, फक्त मधी कोण ऍड होतोय? O. ऑक्सिजन. म्हणून कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला? ऍसिड. Acid. आणि का बरं एक ऑक्सिजन जास्त आला? कारण दोन्ही साइडनी काय केलं आपण? त्याला ब्रेक केले. क्लिवेज. ओके. सो इन द सेम वे इथं तुम्हाला तेच भेटणार आणि इथं पण तेच भेटणार. समजलं आता? हो सर. बॉईज समजलं का नाही? का कोणीच नाही आज? हो सर. ओके, चला पुढचं बघा. इथं पुढचं म्हणजे मी एक बनवून देतो प्रॉब्लेम तुमच्यासाठी. समजा तुमच्याकडं कसं देऊ थांबा 2 मिनिट. मी माझ्या मनाने प्रॉब्लेम बनवून देतोय. असा क्वेश्चन समजा पडला, काय करणार आता बोला. ऑर्गॅनिक मध्ये लक्ष कुठं असलं पाहिजे? रिएजंट. रिएजंटवर. ठीक आहे. काय काम करतो कॉन्सन्ट्रेटेड एस्ट्रेसवर? डिहायड्रेटिंग एजंट. म्हणजे मायनस काय होणार? वॉटर लॉस. वॉटर. वॉटर. मग हा जो OH आहे हा कोणता आहे? म्हणजे याचा हा कार्बन कोणता? अल्फा. इकडचा कोणता आहे? बीटा. बीटा. आता इकडे पण बीटा आहेत, पण जो स्टेबल आहे तो सेंटरचा असतो. म्हणजे समजा इथला OH गेला तर आपल्याला प्रॉडक्ट काय भेटणार? सगळं सेम, Double फक्त bond. मध्ये काय येणार? डबल बॉन्ड. डबल बॉन्ड. आता KMnO4 जर वापरला डबल बॉन्ड वर तर KMnO4 काय बनवतो? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करतो ते बरोबर, पण तो बनवतो काय? अल्कोहोल. अल्कोहोल. पण कसा अल्कोहोल? इकडे एक OH आणि इकडे पण एक काय आला? OH. म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार? 1 2 6 काय भेटला? डायॉल. डायल. आता त्या डायल वर HiO4 वापरलं तर काय होणार? आताच बघितलं. फॉर्मल्डिहाइड फॉर्मेशन. फॉर्मल्डिहाइड नाही फॉर्म होणार. मी इथं H लिहिलाय का कुठं? H नाही, म्हणजे तिथं काय असतो? CH3. म्हणजे ऍसिटोन भेटला, तिकडे पण ऍसिटोन भेटला. मग किती टाइम ऍसिटोन झाले? 2 टाइम. 2 टाइम्स. 2 टाइम्स. ओके, म्हणजे काही पण करता येतं. आता तुमचे पुढचे चॅप्टर झालेले नाहीये, नाही तर मी इथं दिला असता NaOH. आणि हे 2 मॉलिक्युल आहे. ही कोणती रिॲक्शन आहे माहिती का? अभ्यास केला याच्या आधी? हे ऐकले का नाव? ऑल्डोल. कंडेन्सेशन. म्हणजे बघा मी कुठून कुठं चाललोय, वेगवेगळे चॅप्टर मिक्स केले मी. असं पण येऊ शकतं, पण हे जास्त करून नीटला असं नाही. नीटला एका वेळेस एवढे नाही विचारत. एक म्हणजे इथून एवढा विचारतील, इथून एवढा विचारतील, असं करतील ते. JEE असे प्रश्न येतात. ओके, रोल कळाला ना HiO4 चा? येस सर. हो नाव सर. काय त्याचं? नाव काय? पर आयोडिक ऍसिड. आयोडिक ऍसिड. परआयोडिक ऍसिड. ठीक आहे. आता त्याचं एक कॉम्प्लिकेटेड थोडंसं एक्झाम्पल घेऊन बघू, लागलंस तर हे पण घेऊ एखादी.
चला बघा, आता HiO4 काय करणार, मगाची कंडिशन सांगा, ते एक्झाम्पल 2 मिनिटं साईडला ठेवा. 2 काय पाहिजे, OH. अल्फा 2 OH पाहिजे शेजारच्या कार्बनवर, किंवा दुसरी कंडिशन काय, सी डबल बॉन्ड O2 कार्बोनिल. कार्बोनिल 2 पाहिजे, किंवा 2 कार्बोनिल आणि एक काय चालेल, OH. अल्कोहोल. OH म्हणजे इथं हा बॉन्ड काय होणार आता, ब्रेक. हा, मग हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर तिथं तयार काय झाला, ऍसिड. ऍसिड. आणि इथं काय OH पुढं CH, मग OH CH चा काय CH. होतो, ऍसिड. अल्डिहाइड CHO, Aldehyde. अल्डिहाइड. इथं काय CH2, आणि हा CHOच येतो, त्यांनी परत लिहिला. म्हणजे तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की दरवेळेस OH असणार आहे असं काही नाही. ज्या ठिकाणी एक कार्बोनिल आणि एक अल्कोहोल असतो तिथे डायरेक्टली तयार काय होतो, इथं ऍसिड. Acid. ऍसिड आणि बाकीचं आपल्याला माहिती, इथं CHO बनवला, बाकी सगळं आहे तसंच लिहिलेलं आहे. आता खाली एक एक्झाम्पल आहे अजून, ते वरचं समजलं नीट. हो सर. खाली एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तिथं तुम्हाला 2 कार्बोनिल दिसतात आहे. बाकी तुम्हाला OH शेजारी कुठंच दिसत नाहीये. इथंच आपलं लक्ष गेलं पाहिजे लगेच. सो मधून काय होणार, हा बॉन्ड ब्रेक ब्रेक. आणि कार्बोनिलच्या शेजारी OH पण आहे, म्हणजे इथून पण हा बॉन्ड काय होणार, ब्रेक. Break. ठीक आहे. आता जस्ट सांगितलं की जर कार्बोनिल असेल त्याच्या शेजारी कार्बोनिल किंवा OH असेल तर डायरेक्टली त्याचा तयार काय होतो, ऍसिड. ऍसिड. ऍसिड तयार झाला. त्याच्यानंतरून आता हा OH तुटला, म्हणजे त्या ठिकाणी परत दुसरा एक जॉईंट काय केला, OH. OH. ठीक आहे. मग आता पुढे जाऊन काय केलं त्यांनी, त्याला शॉर्टकट मध्ये लिहिलंय थोडं, किंवा जे काय आता तिथून रिलीज झालेला कंपाऊंड आहे तो कोणता आहे बघा, हा कार्बोनिल बाहेर पडला. कार्बोनिल बाहेर पडल्या त्याच्या शेजारी आपण काय लिहितो, OH OH. OH. दोन्ही साइडनी OH आले. आता पुढच्या स्टेपला इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय झालं बघा, हा कंपाऊंड आहे तसा लिहिला, सेम टू सेम, ऍसिड सेम टू सेम, त्याच्यामधला कार्बन सेम, त्याच्यानंतर CH2 तसाच, OH तसाच. फक्त एका कार्बनला 2 OH नाही राहत. ते कसे नाही राहत ते दाखवतो इथं बघा. फक्त लक्षात ठेवा, आपल्याला इकडून इकडे येताना एकच चेंज करायचं आहे की एका कार्बनची 2 OH चा काय झाला, CHO. OH. मग कसं आला, कार्बनला OH आहे, इथं पण OH आहे. एवढं मोठं स्ट्रक्चर एका कार्बनवर राहत नाही, त्यामुळे हा बॉन्ड इथं येतो आणि बाहेर कोण जातो, OH. मग Total. कार्बनला काय राहिला, C डबल बॉन्ड O, आणि तिथला ग्रुप गेला म्हणजे तिथे अटॅच कोण होणार, हायड्रोजन. H. हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड. Aldehyde. अल्डिहाइड ठीक आहे. या टाइप मध्ये रिएक्शन करतात. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट कळलं पाहिजे कंडिशन काय. हे स्ट्रक्चर जर तुमच्या समोर आलं असतं पेपरला तर मुलं अर्धवट लक्षात ठेवतात, ते एवढंच पकडतात शेजारी OH आहे. आता हे शेजारी आहे का, नाही नाही. हा 1, हा 2 आणि हा किती आहे, 3. आपल्याला काय Three. पाहिजे, 1 One. 2 पाहिजे. अजून हा पण शेजारी नाही, मध्ये एक कार्बन जास्त आहे. सो इथून तोडायचा आणि इथून तोडायचं, मग बाकीचं पुढचं करता येतं. आणि एक शॉर्टकट लक्षात ठेवायची की ज्या ठिकाणी कार्बोनिल तुटतो त्याच्या शेजारी लगेच काय जोडायचा, OH. OH आता तो पूर्णच तुटला त्यामुळे इकडे पण काय जोडला, OH. OH एवढं क्लिअर आहे. येस हो सर सर. कोणतं म्हणते तू, हे म्हणते ना, एक मिनिट थांब, कुठं गेलं तुमचं झूम. चला तोपर्यंत बाकीच्यांनी मला सांगा की HiO4 च्या कंडिशन्स 3 कोणत्या होत्या, 2 carbon. 2 OH पाहिजे, पण कसे पाहिजे, शेजारी किंवा 2 काय चालतील, Carbon. कार्बोनिल. कार्बोनिल, किंवा कार्बोनिलच्या शेजारी काय चालेल, OH. अल्कोहोल किंवा मग आता सध्या तुमच्याकडे 2 कार्बोनिल शेजारच्या कार्बनवर आहे.
ते मधून काय होणार? ब्रेक. Break. ज्या ठिकाणी कार्बोनिल तुटला त्या कार्बोनिलला लगेच काय जोडला? OH. Alcohol. OH. ठीक आहे. आणि इथं पण तेच काम केलं आपण. आता या ठिकाणी बघा, हा बॉन्ड तर तुम्ही तोडून टाकला आणि इथून पण काय तोडला? हा बॉन्ड. मग हा दुसरा का तोडला? कारण कार्बोनिलच्या शेजारी काय होता? OH. म्हणजे कितवी कंडिशन आपली? तिसरी. थर्ड. हा. मग आता हे जे रेड कलर मध्ये मी काढतोय, हा ग्रुप राहिला का आपल्याकडं? तो दोन्ही साईडनी तुटला म्हणजे तो बाहेर पडला सरळ सरळ. मग या OH ला तुम्ही इथं काय जोडणार मग? OH. OH. हे क्लिवेज समजलं का? ज्यांनी क्वेश्चन विचारलं त्यांना. हो सर. मग ते झालं. मग मला सांग की आता राहिला फक्त हा एकटा रेड कलर वाला. मग रेड कलर वाला कार्बोनिल आहे, मग त्याच्या शेजारी काय जोडायचा? OH. आणि इकडून पण काय जोडणार? OH. कारण कार्बोनिलच्या शेजारी न विचार करता डायरेक्ट काय जोडायचा? OH. OH. आणि त्यामुळं आपल्याला या टाइप मध्ये कंपाऊंड भेटलेला आहे. इथं दिसतंय तुला काय काय चेंजेस झाले? हा एक चेंज. इथं काय भेटला? ऍसिड. इथं काय भेटला? अल्डिहाइड. सो या टाइप मध्ये ब्रिकेज झालेलं आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की KMnO4 बरोबर लगेच कोणता विचारतात? HiO4. येस. पुढे आता एक रिअरेंजमेंट आहे, नाव आहे पिनॅकोल पिनॅकोलोन रिअरेंजमेंट. याच्या आधी केली का तुम्ही? नाही सर. नाही केली. ओके. काहीतरी नीट दिलंच नाही. ओके. बघा, पहिल्या स्टेप मध्ये H+ आला, वॉटर बाहेर पडला, कार्बन वर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. पण आता इथं काय होतं की मेन स्टेप होती जी रिअरेंजमेंटची असती, की हा जो कार्बोकॅटायन आहे आता तयार झालेला, त्याच्यावरती शेजारचा ग्रुप मूव्ह करतो. सो याला म्हणायचं मिथाइल शिफ्ट. मग आता राईट साइडच्या कार्बनला किती CH3 झाले? 3. 3. आणि इथं कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, खाली OH आलेला आहे. मग नंतरून काय होणार? हा बॉन्ड इथं जातो, हा बॉन्ड इथं जातो, म्हणजे इथं तयार काय झाला? कार्बोनेट. या टाइप मध्ये मेकॅनिझम आहे. तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं? मेकॅनिझम तर कोणी विचारणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा की एक असा कंपाऊंड भेटेल ज्याच्यामध्ये 2-2 OH असतात शेजारी शेजारी, त्याला आपण 1,2 डायल म्हणतो. त्याच्यातला एक OH जातो आणि त्याची जागा कोण घेतो? शेजारचा ग्रुप. म्हणजे इथं काय येणार? CH3. आता ही जागा रिकामी झाली, मग त्या ठिकाणी OH चा काय होणार? डबल डबल बॉन्ड. बस एवढंच. याला म्हणायचं पिनॅकोल पिनॅकोलन रिअरेंजमेंट. खूप मोठी रिअरेंजमेंट आहे. जर घ्यायची झालं तर मला 1.5 तास लागेल, पण मी थोडक्यात सांगितले. कळलं एवढं? हो सर. ठीक आहे. आपण सॉल्व्हिंगच्या वेळेस घेऊ अजून त्याच्यातले एक्झाम्पल. ओके. आणि तुम्ही जर आता बघितलं तर आपला चॅप्टर काय? तुझा आवाज ब्रेक झाला. इथर म्हणजे काय असतो सेंट्रलला? ऑक्सिजन. फिनाइल म्हणजे काय? पीएच. मिथाइल म्हणजे काय? CH3. सो फिनाइल मिथाइल इथर याची रिएक्शन कोणाबरोबर केली? प्लस HI म्हणजे हॅलो ऍसिड. ऍसिड काय देणार? H+. मग H+ ला कोण घेणार? मग पीएच ला O. इकडे काय अटॅच्ड आहे? CH3. आणि इथं खाली काय आला? आयोडीन. ऑक्सिजनचे 3 बॉन्ड झाले, म्हणजे चार्ज कोणता आला त्याच्यावर? पॉझिटिव्ह चार्ज आला. आता पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर पुढे काय होऊ शकतं? CH3. तुम्हाला असा कंपाऊंड ब्रेक करायचा किंवा असा बॉन्ड ब्रेक करा त्याच्यानंतर स्टॅबिलिटी जास्त येईल. CH3 ब्रेक. CH3 ब्रेक करायचा. ठीक आहे.
CS3 इथून तोडू ना मधून, हो सर. मग काय भेटेल खाली? आयोडोबेन्झिन अँड सॉरी, चुकलं. मी इथं चुकून काय लिहिलं? आयोडीन. ऍक्च्युली तिथं काय जोडलंय आपण? एच. H. आता बरोबर येईल. हा, मग आता तुम्ही CS3 चा बॉन्ड फिनॉल. तर तयार काय होणार? फिनॉल. फिनॉल. आणि बाकी तुमच्याकडे जो CS3 आहे त्याला अटॅच काय होणार? निगेटिव्ह. मिथाइल. हा, हायड्रोजन. ठीक आहे. मग ऑप्शन कोणता आला आपला? बी. सेकंड. कारण आपला कंपाऊंड कोणता आला? फिनॉल. सगळ्या जणांना इथं तर कन्फ्युजन असतं नेहमी का कोणता बॉन्ड तोडायचा. असा बॉन्ड तोडा की जो तोडल्यानंतर स्टेबल स्ट्रक्चर तयार होईल. आता मला सांगा, CH3OH स्टेबल आहे का PHOH स्टेबल आहे? PHOH. CH3OH हा एक साधा ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. AROH हा ॲरोमॅटिक रिंग आहे, त्यामुळे ही कशी असते? स्टेबल असते. ओके. सेकंड क्वेश्चन. Which one is the most acidic compound? चला, Option number acidity is third, sir. directly थर्ड proportional. सर. मायनस आय इफेक्ट. मायनस आर इफेक्ट. बरोबर. ऑप्शन नंबर थर्ड आला. हे सगळ्यांना समजतंय का? फास्ट होतंय? समजतंय सर. बाकीच्यांचं काय झालं? बॅलन्स संपला का? शुभांगी समजलं का? समजतंय. गायत्री? हो सर. हो सर. ठीक आहे. ही रिॲक्शन करायची आहे आणि ही रिॲक्शन त्यांनी करून दिलेली. आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचंय. तर आधी बघून घ्या काय केलं. विल्यमसन इथर सिंथेसिस. बापरे, तयारी पण झाली तुमची. ऑप्शन नंबर सी. चला पुढचा घे. नेक्स्ट. असेच लगेच पुढे जातो. रिएक्शन ऑफ फिनॉल विथ क्लोरोफॉर्म in the presence of dilute sodium hydroxide finally introduce which of the following functional group. ठीक आहे. फिनॉल आहे. फिनॉल वरती एरोवर लिहिले CHCl3 आणि NaOH. तर आपल्याला कोणता फंक्शनल ग्रुप भेटेल? तुमच्या समोर तिथं दिलंय बघा. बोला. CHCl2 सर. नाही, त्यांनी स्वतः क्लिअर सांगितले की कोणता फंक्शनल ग्रुप भेटेल. सी सर. सी म्हणताय? बर, मी एकदा आठवण करून देतो थोडीशी. आपला मेन कंपाऊंड कोणता आहे? फिनॉल. ठीक आहे. इथं काय घेतला? CHCl3. समजा एरो वरती लिहिला NaOH. तर ही कोणती रिएक्शन आहे? शॉर्टकट मध्ये लिहितो. रिमर रिएक्शन. रिमर टिमन फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला काय देतं? अल्डिहाइड. ऑप्शन कोणता आला? सी. हे तुम्हाला हे आठवलं पाहिजे होतं की रिएक्शन कोणती ती. 15 ला आलेला क्वेश्चन आहे. Which of the following reactions can be used for the preparation of alkyl halide? एक मिनिट. रिएक्शन्स म्हणतात ते एस लिहिलाय तिथं आणि आपल्याला एवढे ऑप्शन दिलेले आहे. तर तुम्हाला चॅप्टरची सुरुवात माहिती असली पाहिजे. तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. येस, एनी गेस? हे बा, अल्कोहोल वरती HCl वापरला ZnCl2 च्या प्रेझेन्स मध्ये. ही रिएक्शन दिलेली आहे NCERT मध्ये प्रिपरेशनला एकदम सुरुवातीलाच दिलेली ZnCl2 ची. तर ही रिएक्शन चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेकंड रिएक्शन डाउटफुल आहे
कारण इथून लॉस कसला होणार आहे? वॉटरचा. वॉटरचा. वॉटर. वॉटरचा लॉस झाला तर ठीक आहे, हा कंपाऊंड भेटू शकतो. पण ही अशी काही नेम रिएक्शन वगैरे दिसत नाही, हे आपण लॉजिकली केली. तिसरी रिएक्शन पॉसिबल आहे, कारण तिसरा जो कार्बन आहे तो कोणता आहे? टर्शरी. टर्शरी. मग OH बाहेर पडला की त्या ठिकाणी जॉईंट कोण होणार? Cl. आणि Cl. अनहायड्रस ZnCl2 परत एकदा वापरला, इथं पण सेम HCl HCl. हा प्रायमरी, हा कोणता आहे? सेकंडरी. सो माझ्या मते पहिली रिएक्शन चालेल, तिसरी चालेल आणि चौथी चालेल. सो ऑप्शन कोणता येऊ शकतो? थर्ड. डी. ठीक आहे. फोर्थ. हा, फोर्थ. सर सेकंड का नाही चालणार ते परत सांगा ना एकदा. सेकंड का नाही चालणार ते आधी समजून घ्या तुम्ही, की मी काय म्हणतोय. त्यांनी क्वेश्चन काय दिलाय? विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स कॅन बी युज्ड. कशासाठी? प्रिपरेशन. अल्काइल. हा, अल्काइल हॅलाइडच्या प्रिपरेशन मध्ये. मग तुम्हाला थेअरी मध्ये जायला लागेल. तुम्ही थेअरी मध्ये जाऊन बघा प्रिपरेशन मध्ये. कोणाचं प्रिपरेशन? अल्किल हॅलाइड. तिथे तुम्हाला एरो वरती असं दिसतं ZnCl2 दिसतो, म्हणजे आपल्याला कळतं अच्छा ही रिएक्शन बरोबर आहे. तिसरी रिएक्शन लॉजिकल एकदम साधी सिंपल आहे, की H+ हा देणार, म्हणजे इथून रिमूव्ह काय होणार? वॉटर. आणि तयार झालेला कार्बोकॅटायन कोणता आहे? टर्शरी. म्हणून त्याच्यावर हा अटॅक करू शकतो. पण इथं तसं काहीच वाटत नाही, आणि नाही कोणता कॅटलिस्ट आहे, ना टेम्परेचर आहे, ना प्रेशर आहे, ना ती रिएक्शन बुक मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे तुम्हाला कन्फ्यूज करायला दिली, म्हणून ती येणार नाही. समजलं एवढं? कुठे चेक कराल तुम्ही? NCERT मध्ये चेक करा. आणि याच्यातली एखादी बोर्डला पण आले असेल तुम्हाला. पुढं अच्छा, ही रिएक्शन दिलेली आहे. रिएक्शन मध्ये काय वापरले ते बघा, आणि आठवत असेल तर सांगा मला की ही रिएक्शन चं नाव काय. माहिती कोणाला? विल्यम. ऑप्शन नंबर 4 सर. डी. ऑप्शन नंबर 2 सर. 2. बर, 2 पण आहे, 4 पण आहे, नक्की सांगा. 4 सर. बरं, हे तुम्ही कशाहून ठरवलं? प्रोडक्ट वरून. अच्छा, प्रोडक्ट काय आहे तुमचा? एस्टर. इथर. इथर. बरं, इथर कशापासून बनवला? हा काय घेतलाय? RX. अल्काइल हॅलाइड घेतलाय, ठीक आहे. आणि इकडे तुम्हाला हा जो कंपाऊंड आहे, हा सोडियमचा, म्हणजे इथर आहे पण त्याच्यात सोडियम आहे सध्या. बरं, मग इथं हे तयार झाला, म्हणजे इथं इथर बनवलं. आणि मी त्या दिवशी तुम्हाला एक नाव सांगितलं होतं, त्याच्यात एक शब्द ऍड करायला लावला, कोणता? इथरिफिकेशन. इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस. सो इथं इथर तयार झाला, आणि कुठे इथर तयार झालं म्हणजे विल्यमसन नसतं, त्याचे तुम्हाला रिएजंट चेक करायला लागतात. सो इथं तुम्हाला दिलेली रिएक्शन कोणती आहे? विल्यमसन्स इथर सिंथेसिस. समजलं का नाही? सर ऑप्शन नंबर कोणता येईल? ऑप्शन नंबर C. अजून एक आता जे
आवाज येतोय? हो सर. बर हा. अं, काय बोलत होतो? ऑप्शन सांग. हा, ऑप्शन कोणता आला याच्यामध्ये? सी. सी आलं, ठीक आहे. सर विल्यमसन कंटिन्युअस इथेरिफिकेशन प्रोसेस हा ऑप्शन का नाही sir? त्याच्या नावामध्येच आहे, ती प्रोसेस कंटिन्यू होईल का आता पुढे? येस, नाही. नाही नाही होणार. ठीक आहे. तुम्ही एक काम करा फक्त 7 ट्राय करा. 7. चल, तुम्हाला वेळ दिला. सॉल्व चेक करा. बुक आहे, गुगल आहे, सॉल्व करून टाकू म्हणजे परत कटकट नाही त्याची. सापडतो का बघ कुठं? सर्च करताय ना तुम्ही? हो सर. अच्छा, मेसेज केला कोणतरी. इथाइल अल्कोहोल असं पाठवलंय. नाही, इथाइल अल्कोहोल नाही. हायड्रोक्सी इथेनॉल सर. हायड्रोक्सी इथेनॉल. अच्छा, हा. ग्लायकॉल तुलसानी पाठवले. साक्षीनी इथाइल अल्कोहोल. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज बी. कोणता? डी. ग्लायकॉल. डी. ठीक. नेक्स्ट. बी. नेक्स्ट. हे कोणता रूल आहे? रूल तर जाऊ दे, डायरेक्ट करू शकतो पण इथं H प्लस लॉस कसला होणार? वॉटरचा. वॉटरचा वॉटरचा. लॉस होत असता. इथे एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड म्हणजे दोन वेगवेगळे प्रॉडक्ट भेटतील. तर हा सेंटरला आहे म्हणजे हा मेजर आणि इकडचा काय असणार आहे? मायनर. मायनर. सो मेजर आणि मायनर प्रॉडक्ट विचारलाय. त्यांनी असं काय केलंय? ए आणि सी विचारलंय आपल्याला, म्हणजे आपल्याला फक्त मेजर म्हणजे सेंटर वाला डबल बॉन्ड असलेला. आता हे नीट दिसलं पाहिजे. हा तर ए नाहीच आहे, ते दिसतं आपल्याला. बी समजा 2 मिनिटं ती रिएक्शन सोडून देऊ आपण. तुमचा ए मॅच होतंय का बघा. कुठे कुठे मॅच झाला? इथं पण आहे, डी मध्ये पण बरोबर आहे आणि बी मध्ये पण बरोबर आहे. हा, मग आता आपल्याला दुसरा करायचा. जो काय ए भेटला त्याच्यावर HBr आणि डार्क मध्ये रिएक्शन केली तर काय भेटेल? डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि अँटी मार्कोनिक रूल नुसार त्याच्यावर HBr ची ऍडिशन. बरोबर. बाकीचे बोला रे.
डबल बॉन्ड अल्काइल सिंगल हॅलाइड होणार ना. अल्काइल हॅलाइड तयार होईल. हा, एक साधं सिंपल आहे. इथं काय होणार, याचं आधी लिहून घेऊ. तुमचा ए काय भेटेल तुम्हाला, 1 2 3 4. इथं काय CH3 मध्ये काय भेटला, डबल बॉन्ड. याच्यावर काय वापरला, HBr. पर ऑक्साइड म्हणजे कोणता रूल वापरला तुम्ही, अँटी मार्कोनी. सर इन absence of Anti-Marconi. peroxide. म्हणजे इन ऍब्सेन्स ऑफ पर ऑक्साइड म्हणतात ते, म्हणजे मार्कोनी. Marconi. डबलचा सिंगल. ज्याला Single. जास्त हायड्रोजन आहे त्याला काय दिले, हायड्रोजन. ज्याला कमी हायड्रोजन त्याला काय दिला, Bromine. ब्रोमीन. ठीक आहे. Bromine. ओके. आणि मग त्याच्यात परत त्यांनी मेजर मायनर विचारलं, पण आपल्याला मायनर मध्ये इंटरेस्ट नाही. आपण कोणता घेणार, सी. Major. सी आपला बरोबर आलेला आहे, हाच असणार आहे, कारण हा दिलेला कोणता आहे, टर्शरी. Tertiary. सो ठीक आहे, एकदा चेक करू ऑप्शन्स मध्ये. कोणता आला, Second, sir. बी आला. B. B. येस, बी इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. बरं, 1 मिनिट थांबा. चला पुढे बघू. Given an cyclohexanol first, then acetic acid, then हे सगळे कंपाऊंड दिले. इन दिस ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग एसिडिटी विल बी. ठीक आहे, करा विचार करा. चांगला प्रश्न दिलाय. सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट कोणता वाटतं तुम्हाला, सगळ्यात जास्त निगेटिव्ह इफेक्ट? 2,4,6 म्हणजे ट्रायनायट्रोफिनॉल. पहिला कोणता येणार, 3. बर, त्याच्यानंतरून 2A सर. तो कस काय, 2 नंबरचा आहे सर. 2 आला. 2 4 6 is a 2. पुढं फिनॉल. फिनॉल. बरं ठीक आहे, म्हणजे तुम्ही किती नंबरचा म्हटले, फिनॉल किती नंबरला आहे, सायक्लोहेक्झॅनॉल. सेकंडला काय आहे, ऍसिटिक ऍसिड आहे. थर्डला आहे आणि फिनॉल 4ला आहे. परत एकदा सांगा, सगळ्यात पहिला कोणता येणार, Phenol. थर्ड. Third. देन Second. सेकंड, कारण तो नाही स्वतः ऍसिड आहे ना. हो हो, sir. देन Fourth. पण काय गरज आहे, ऑप्शन कोणता आला, ए. 3 2 4 1 बरोबर ना. हो sir. ठीक आहे, समजलं का नाही बाकीचे, समजलं सर. ठीक आहे. Sir. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज द मोस्ट ऍसिडिक नेचर. परत तोच प्रश्न बघा, 2010ला सेम टाइपचे क्वेश्चन विचारले, ऍसिडिटी वरच टाकलेले. इथं मोस्ट ऍसिडिक विचारलाय, फक्त विचार करून बघा आणि सांगा. फर्स्ट ऍसिड, नंबरचा. बोल बोल काय, फर्स्ट नंबरचा सर. फर्स्ट नंबरचा. बरं, का बरं, कारण की जी ऑक्सिजन वर जी लोन पेअर आहे हम्म, ती कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करेल हम्म. आणि तिथे रेझोनन्स. नाही, थांब 1 मिनिट. ऍसिडिटी कशावर डिपेंड असते, H+ Minus I देण्याची minus ॲबिलिटी. आणि बरोबर, आणि ते कशावर डिपेंड असतं, -I किंवा -I. -I. सेकंड पॉइंट काय असतो, कॉन्जुगेट बेस. हा कसा असला पाहिजे, स्टेबल. स्टेबल. अगेन तो स्टेबल कोण करतं, -I किंवा -R. -R. तो इन शॉर्ट आपल्याकडे -I आणि -R असला पाहिजे. ठीक आहे. सी मध्ये हा sp3 कार्बन आहे, हा sp3 कार्बन आहे, हा sp3 कार्बन आहे. या दोघांचा इफेक्ट कोणता असतो, प्लस आहे.
विषय बरं, घ्यायचा नाही. याला ते सोडून राहिले 2. आता याच्यामध्ये ऑक्सिजन ज्या कार्बनला जोडलाय तो कोणता आहे? sp2. sp2 आणि हा कोणता आहे? sp3. म्हणजे sp3 sp2 कडे मोर काय असतो? मायनस. मायनस आय. ठीक आहे, त्यांनी H दिला. याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. निगेटिव्ह वाला काय झाला? कॉन्जुगेट बेस. मग हा Base. आतमध्ये फिरतो म्हणजे रिंगचा इफेक्ट कोणता आहे? मायनस आर. मायनस आय. म्हणून ऑप्शन कोणता आला? बी. सेकंड. समजलं आता? हो सर. नेक्स्ट. Among the following 4 compounds, ठीक आहे, कंपाऊंड दिले आधी क्वेश्चन बघू काय. ऍसिडिटी ऑर्डर विचारली. कधी आलाय प्रश्न? 15च वाटतं. चला बोला लवकर लवकर. पहिला फिनॉल, देन मिथाइल फिनॉल, देन मेटानायट्रोफिनॉल, पॅरानायट्रोफिनॉल. पॅरानायट्रोफिनॉल फर्स्ट. पॅरानायट्रोफिनॉल फर्स्ट. ठीक आहे, नंतर फिनॉल. फिनॉल. फिनॉल सर. नाही 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 नाही. फिनॉल. नाही नाही. मेटानायट्रोफिनॉल. हा बरोबर. पहिल्यांदा तुमचा कोणता आला? सगळ्यात बेस्ट कोणता? पॅरा. पॅरानायट्रो. कारण पॅराच्या NO2 चा इफेक्ट OH वरती होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला कोणता म्हणत होते? मेटा. मेटा. सो मेटाचा इफेक्ट होत नाही, पण मेटाचा कोणता इफेक्ट होतो? मायनस आहे. मायनस आय. म्हणजे हा पण चालू शकतो. त्याच्यानंतर कोणता? CH3 चा फिनॉल. इफेक्ट कोणता? पॉझिटिव्ह. मग तो नाही चालणार. मग कोणता येणार? फिनॉल. हा आला. म्हणजे ऑप्शन परत एकदा सांगा. 4 3 3 1 1. 2. ठीक आहे, 4 हो 3 सर. ऑप्शन कोणता आहे बघा? एक पहिलाच आहे. 4 3 2 आणि फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट. When glycerol is treated with excess of HI, it produces. ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर आठवा. CH2 CH CH2 आणि तिन्ही कार्बनला OH अटॅच. बर 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 2 मिनिटं. हे काय केलं त्यांनी? ठीक, ही खूप मोठी रिएक्शन आहे. तुम्ही सॉल्व्ह कराल नंतर का दाखवू तुम्हाला हो सॉल्व्ह सर. करून? बोला दाखव लवकर लवकर सर. बोला. करू का? हो सर. बर. ग्लिसरॉल किती कार्बन? 3 कार्बन. 3 कार्बन. असं स्ट्रक्चर आहे. सेंटरला पण काय? OH. नंतरून आपण काय केलं? ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ HI. म्हणजे तुम्हाला HI ऍड करत जायचा. HI ऍड केल्याच्या नंतरून साधी गोष्ट आहे की OH ची जागा कोण घेणार? आयोडीन. आयोडीन. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भेटला I आणि I. 3 आयोडीन भेटले. ठीक आहे, त्याच्यानंतरून या रिएक्शन मध्ये आयोडीन हा काय असतो? सगळे हॅलोजन काय असतात? गुड लिव्हिंग ग्रुप. ठीक आहे, त्यामुळं तुमचे याच्यातून हा रिलीज होतो. कोणता गॅस? आयोडीन. हा बॉन्ड इथं जातो आणि हा बॉन्ड बाहेर जातो. सो त्यामुळं तुम्हाला इथं स्ट्रक्चर भेटेल. आता हा कार्बन सेंटरचा, खाली CH2 आणि CH2 ला I. पण वरती काय तयार झाला? सॉरी, उलट झालं. कार्बन कार्बनच्या खाली CH2 ला I आणि वरती तयार काय झालं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि इथं CH2 आणि इथं साइड प्रोडक्ट मी लिहून टाकतो. या स्टेपला काय भेटलं होतं? I2. ठीक आहे, आता एक्सेस आहे ना, आयोडीन ऍड करत राहायचं असं त्यांचं म्हणणे. आता परत एकदा HI ऍड केला तर HI ऍड करून टाका. मार्कोनिकॉप्स रूल. सो इथं काय भेटला? CH3 CHI, खाली परत काय आला? CH2I. एवढं कळलं? हो सर. मग आता परत एकदा मगाशी आपण जसं I2 रिलीज केला तसं इथून पण काय रिलीज होणार? I2.
तो CH3 CH डबल बॉन्ड काय आला आता CH2. CH2. या स्टेपला CH2. साइड प्रोडक्ट काय होता I2. I2. ठीक आहे. डबल बॉन्ड तुमच्याकडे तयार झालाय. आता लास्ट स्टेपला आपण एकदा याच्या ऍड करून बघू. याच्या ऍड करत असताना परत कोणता रूल वापरणार? मार्कोनिकॉफ रूल. And Markovnikov rule. CH3 CHI CHI. खाली काय आला CH2. CH3. CH3. आता याच्यावर तुम्ही याच्या ऍड नाही करू शकत आणि नाही तुमच्याकडे 2 आयोडीन आहे ज्यामुळे परत एकदा I2 रिलीज होईल. म्हणजे ही रिॲक्शन इथं थांबली. कोणत्याही रिॲक्शन मध्ये ज्यावेळेस ते सांगतात ना की एक्सेस आहे, एक्सेस म्हणजे एवढा असतो की जोपर्यंत रिॲक्शन थांबत नाही तोपर्यंत ऍड करायचा. सो हे आन्सर आले. क्वेश्चन कुठे गेला? काय भेटलं मग? 2-iodopropane. 2-iodopropane. ऑप्शन नंबर ए. First. काय स्क्रीनशॉट घ्यायचं तर घ्या. घेतला ठीक आहे. बर